वकील असतील, महाराज असतील, ही संत भगवान बाबाची कृपा आहे, ही संत वामन भाऊंची कृपा आहे। भगवान बाबाने उपदेश केला, अरे 1 एकर जमीन विका पण मुलांना शिकवा। पहिली गडावरती जर या महाराष्ट्रात नाही देशात शाळा कोणी काढली असेल ती संत भगवान बाबाने काढली। आणि भगवान बाबाने पाठीवर हात फिरून लोकांना सांगितलं, तरी बी काही लोक आपल्या दऱ्याखोऱ्यातले सुधारले नाहीत, म्हणून वामन भाऊनी ती गावं त्यांच्याकडे घेतली। तुम्ही येण्यावणी करता का? मी आलोय आता। वामन भाऊ पुढे याची ताकद कोणाची नव्हती। आज मी म्हणावं बरं वामन भाऊकडे नाव घेऊन कोणाची चुकीचं वागणाराची हिंमत नाही, कारण जी लोक येड्यावणी करीत होती, जी चोऱ्या माऱ्या करत होती, ह्या लोकांवरती टाळ्या वाढण्याचं काम हे संत वामन भाऊंनी केलं। वामन भाऊचा शब्द बोलला की तो शब्द खरा होता, म्हणून सगळी लोक घाबरायची आणि त्यांच्या धाकाने राहिलेला समाज सुधारला आणि प्रेमाने भगवान बाबांनी समाज सुधारला। म्हणून आज गावोगावी असे टोले जंग सप्ते 4-4 5-5 लोक घालतात, एक माणूस घालतो। तुमच्या इथली तर पाहता 1-2 माणसं 3 माणसं सप्ता घालतात दरवर्षी। किती वर्षापासून अखंड चालू झालाय। नाही तर दर गावाने वही घ्यायची, सगळ्या वर्गणी मागायची, त्याच्यातच वादावादी आहे। परंतु तुमच्या गावची प्रथा खूप सुंदर आहे। यावर्षी मला वाटतं